नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझरसाठी या ठिकाणी एक नोटीस पडलेला आहे. ICDS कडून या ठिकाणी एक्झाम विषयी खूप महत्त्वाची सूचना आलेली आहे. सर्वांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घ्या. सर्व लेडीजसाठी निघलेल्या जागा होत्या या गट क मधल्या, ज्या ICDS ने काढलेल्या होत्या अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझरच्या. तर यामध्ये बघा, त्यांनी एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे. ICDS ने बघा 2 नंबरचा पॉइंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 1 नंबर आणि 2 नंबर यात फरक असा आहे की इंग्लिशमध्ये आणि मराठीत दिलेला आहे. तर मी मराठीत आधी समजून सांगतो. ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे असेल ते वाचून या ठिकाणी समजून घेऊ शकतात. तर पॉइंट नंबर 2 बघा, ICDSने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलाय. समजून घ्या हा काय म्हणलं यांनी. MCQs होणार आहेत तुमचे ऑनलाईन मध्ये, पण त्याच्यामध्ये बदल असा झालाय की तुम्हाला जे 90 मिनिटांचा वेळ दिला होता त्याला आता त्यांनी 2 विभागात डिवाइड केलेला आहे. 45-45 मिनिटं. आणि हा बदल याच्यासाठी केलाय की पारदर्शकता याच्यामध्ये राहावा. याच्यासाठी यांनी सुरक्षा वाढवण्यासाठी जे 100 क्वेश्चन आहेत टोटल या ठिकाणी तुमचे जे 100 क्वेश्चन आहेत त्यांना या ठिकाणी 50-50 म्हणजे 45-45 मिनिटासाठी 2 विभागामध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पॉइंट नंबर 4 बघा. या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ बघा, यांनी ICDS परीक्षेत प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग A आणि B असल्यास, ठीक आहे, प्रत्येक विभागात 50 प्रश्न असतील आणि 45 मिनिटं वेळ दिला जाईल. म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे 2 विभागात यांनी डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, 4 कालबद्ध विभाग म्हणजे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग म्हणजे 2 विभागामध्ये डिवाइड केला असेल आणि प्रत्येक विभागामध्ये 50 प्रश्न असणार आहेत. 45 मिनिटासाठी वेळ दिला जाणार. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. म्हणजे एक विभाग पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला दुसऱ्या विभागामध्ये जाता येणार नाही. त्याचा वेळ चालू होणार नाही. म्हणजे एक विभाग A जो चालू झाला तर त्यात असणारे सर्व क्वेश्चन संपेपर्यंत, त्याचा वेळ संपेपर्यंत तुम्हाला तेच क्वेश्चन सोडवावे लागतील. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिलेला पूर्ण वेळ झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. या ठिकाणी बघा, उमेदवारांनी समजा A विभागातलं क्वेश्चन चालू केलेत, जर त्यांना पुनरावलोकन वेळ जर संपला त्यांचा A विभागासाठीचा 45 मिनिटं, तर त्यांना परत फिरून त्या विभागामध्ये क्वेश्चन या ठिकाणी बदलण्याचा किंवा चेक करण्याचा अधिकार राहणार नाही. ते टाइम संपलेला असेल आणि त्याच्यानंतर आपोआप पुढच्या विभागातलं प्रश्नांची वेळ ही सुरू होईल. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा. ज्या विभागात तुम्ही स्टार्ट करताल ते विभाग पूर्णपणे क्वेश्चन झाल्याच्या नंतरच पुढचा विभाग ओपन होईल. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचं दिलेलं आहे. उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो किंवा नसो पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. म्हणजे जर तुम्ही समजा आपल्या क्वेश्चन मध्ये कसं असतं की त्यामध्ये जर तुम्हाला ग्रीन तुम्ही ओके म्हणून केलं की तुमचं उत्तर सिलेक्ट आहे 4 पर्यायीपैकी, तर ग्रीन करता. पण समजा रिव्ह्यू साठी ठेवायचा असेल तुला की तुम्हाला वापस आल्यानंतर तो क्वेश्चन वापस बघायचा आहे आणि तुम्ही त्याला ब्ल्यू कलर मध्ये ठेवून दिलेला आहे. म्हणजे याच्या पुढे काय केलंय, याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी उमेदवार या चिन्हांकित प्रश्नांमधून पुन्हा एका विभागात जाऊ शकतात. म्हणजे त्याच एका विभागामध्ये जर तुम्ही आधी एखादा क्वेश्चन रिव्ह्यू साठी ठेवलेला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये वापस क्वेश्चन पर्यंत जाऊन त्याच्यात बदल करू शकतात किंवा त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतात. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाणार आहे. हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे जर तुम्ही यासाठी जर त्याला फक्त सिलेक्ट करून ठेवलंय आणि त्याला पूर्णपणे उत्तर मानलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही दोन याच्यात कन्फ्युज होतात. एकाला फक्त रिव्ह्यू साठी ठेवलंय. जर तुम्ही रिव्ह्यू कन्फर्म नाही केला किंवा हटवला नाही तर ते रिव्ह्यू जो आहे तो तुमच्या मार्कामध्ये पकडला जाईल. जर तो रिव्ह्यू बरोबर असेल, म्हणजे तुम्ही ज्या ऑप्शन साठी ठेवलेला आहे तो बरोबर असेल तर बरोबर पकडला जाईल आणि जर चुकीचा असेल तर त्याचे मार्क्स तुमचे या ठिकाणी कट होणार आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही तो प्रश्न पुनरावलोकन किंवा त्याला रिव्ह्यू देण्यासाठी चिन्हांकित करा. या ठिकाणी बघा, एक खाली महत्वाचा तक्ता दिलेला आहे. तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न या ठिकाणी समजून घ्या.
इंग्लिश ग्रामर आणि व्याकरणसाठी समजा 2 ग्रुप आहेत. 10 क्वेश्चन होते. तर त्यातले 5 क्वेश्चन हे ग्रुप ए मध्ये असतील आणि 5 क्वेश्चन हे दुसऱ्या बी मध्ये असतील. हे 2 विभाग आहेत. तसेच मराठी भाषा व्याकरण असेल तर 5 क्वेश्चन ए, 5 क्वेश्चन बी मध्ये. सामान्य ज्ञान 10 क्वेश्चन हे दोन्ही ग्रुपमध्ये. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे 10 क्वेश्चन ग्रुप ए साठी, 10 क्वेश्चन ग्रुप बी साठी. न्यूट्रिशन पोषण मोहीम जी असेल 5 क्वेश्चन इच वेगवेगळ्या ह्याच्यात. गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित 10 क्वेश्चन दोन्ही ग्रुपमध्ये. आणि संगणक ज्ञान कम्प्युटर नॉलेज 5 क्वेश्चन या ठिकाणी दोन्ही ग्रुपमध्ये. असं ग्रुप ए मध्ये 50 क्वेश्चन असतील आणि ग्रुप बी मध्ये 50 क्वेश्चन. हे त्या त्या विभागातून सारखेच आहेत, फक्त दोघांमध्ये डिवाइड केलेले आहेत. प्रश्नांची संख्या ही 100च आहे. टोटल टाइम 90 मिनिटं आहे, पण 50 क्वेश्चन साठी 45 आणि 50 क्वेश्चन साठी 45 असं या ठिकाणी वेळ दिलेला आहे. तर ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी आयसीडीएस कडून आलेली जी एक्झाम संबंधीची नोटीस आहे ती या ठिकाणी सर्व लेडीज व्यवस्थितरित्या चेक करा आणि याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.